मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यामध्ये अनेक दुर्गम भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे। महिलांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते आणि पाण्याचा टँकर आल्यानंतर महिलांची विहिरीजवळ एकच गर्दी होताना दिसते। आपल्या जीवाची पर्वा न करता त्या विहिरीच्या कठड्यावरती उभं राहून पाणी भरावं लागतंय। अनेक महिला डोक्यावरती 4-4 हांडे घेऊन रस्त्यावरून प्रवास करतायत। काही वेळेला त्यांच्या डोक्यावरचे वजन स्वतःच्या वजनापेक्षाही अधिक असल्याचं पाहायला मिळतंय। विहिरीच्या कठड्यावरून पाणी भरताना चुकून जर तोल गेला तर मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जाते। तर इकडे बुलढाण्यातील हनुमतखेडसह अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाईचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत आणि टँकरने विहिरीत पाणी सोडलं जातंय। यानंतर ग्रामस्थांना डोंगर चढ उतार करत हे पाणी भरावं लागतंय। ही रोजची जीवघेणी कसरत बनतेय आणि स्वतंत्र मिळून 70 वर्ष झालेली आहेत, अधिक काळ झालाय, तरी सुद्धा या गावात एकही कायमस्वरूपी नळ योजना राबवली गेलेली नाहीये। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचं संकट जे आहे ते सर्वसामान्य नागरिकावर येऊन ठेपलेलं आहे। त्यासाठी आता पाणी ज्या पद्धतीने मिळेल ते मिळवण्याचा प्रयत्न जे आहे ते आता बुलढाणेकर करताना पाहायला मिळतात। आपण देखील परिस्थिती बघू शकता की अतिशय भीषण अशी परिस्थिती झालेली आहे आणि या वॉलवर चक्क लोक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात अनेक असे भाग आहेत ज्या ठिकाणी आता पाणी मिळेन असं झालेलं आहे। त्यामुळे आता दूरवरून नागरिकांना कसरत करत या ठिकाणी पाणी भरावं लागत आहे आणि हे चक्क या ठिकाणी एका छोट्याशा वॉलमधून पाणी भरण्यासाठी नागरिक या ठिकाणी धडपड करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मे महिना सुरू आहे आणि या मे महिन्यामध्येच मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचं संकट जे आहे ते या ठिकाणी बुलढाणाकरांवर आल्यामुळं पाण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात भटकंती होते। पुरुषच नव्हे तर महिला देखील आता दूरवरून पाण्यासाठी कसरत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता पाण्याची उपाययोजना करावी अशा प्रकारची मागणी आता बुलढाणाकर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राहुल खंडारे, न्यूज 18 मराठी, बुलढाणा।